स्तवन. नमस्कार. कलगीतुळ्याच्या नियमाप्रमाणे आता आपल्या समोर स्तवन सादर करतो. रसिको, आपल्याला कल्पना असेल महाराष्ट्र असो संपूर्ण देश असो, या देशातील माणसं थोडीशी अध्यात्मापासून भरकटली होती. अशा वेळी रायगड जिल्ह्यात रेवदंडा या ठिकाणी परमपूज्य महाराष्ट्र भूषण नानासाहेब धर्माधिकारी यांनी आपल्या अनुयायांमार्फत श्री बैठकीला सुरुवात केली. आणि आपण पाहाल की संपूर्ण घराघरात, संपूर्ण देशात, महाराष्ट्रात, जिल्ह्यात, गावागावात आपल्याला बदल जाणवायला लागला. व्यसनाधीन माणसं गुरुसेवेला लागली, समाजसेवा घडू लागली. म्हणून आपल्या समोर हे स्तवन सादर करतो. आपल्याला आवडलं, कारण कलाकार एकच गोष्टीचा भुकेला असतो, पैशाचा भुकेला नसतो, फक्त टाळ्यांचा भुकेला असतो. त्यामुळे आपल्या समोर स्तवन सादर करतोय, लक्ष असू द्या. श्री सेवेची भक्ती शिकवण, श्री सेवेची भक्ती शिकवण, अखंड सेवा करा, अखंड सेवा करा, बांधवानो भगिनीनो, सद्गुरु समर्था स्मरा, बांधवानो सद्गुरु समर्था स्मरा, बांधवानो सद्गुरु समर्था स्मरा, बांधवानो सद्गुरु समर्था स्मरा. श्री सेवेची भक्ती शिकवण, श्री सेवेची भक्ती शिकवण, अखंड सेवा करा,
हे पदरी आले फळाला विकारा संग ताप जळाला विकारा संग ताप जळाला विकारा संग ताप जळाला दैवत्यांचे स्मरण करारे सदैव त्यांचे स्मरण करारे मार्ग भक्तीचा धरा मार्ग भक्तीचा धरा पुढे शाहीर काय लिहितो बघा. बसले अधिष्ठान ज्यांच्या घरात सुख समृद्धी आली त्यांच्या दारात सुख समृद्धी आली त्यांच्या दारात सुख समृद्धी आली त्यांच्या दारात सदैव असू द्या भाव उरात सद्गुरूंची सेवा करा या संसारात सद्गुरूंची सेवा करा या संसारात सद्गुरूंची सेवा करा या संसारात उपासनेतून गुरु साधना उपासना किती महत्वाची आहे आपल्या जीवनात हे नेहमी अगदी करा जर उपासना नसेल तर त्या सेवा वगैरेचा फायदा काय म्हणून म्हणायचंय उपासनेतून गुरु साधना हा मार्ग सुखाचा खरा मार्ग सुखाचा खरा पांडवानो सद्गुरू समर्था स्मरा पांडवानो सद्गुरू समर्था स्मरा पांडवानो सद्गुरू समर्था स्मरा श्री सेवेची भक्ती शिकवण श्री सेवेची भक्ती शिकवण अखंड सेवा करा अखंड सेवा करा पांडवानो सद्गुरू समर्था स्मरा पांडवानो सद्गुरू समर्था स्मरा पांडवानो सद्गुरू समर्था स्मरा पांडवानो सद्गुरू समर्था बोल श्री गणपती गजानन महाराज शक्ती वारे जागे वारे अखंड भानुदास घराण्याचा तुझं ताराम लावून तुकाराम शंकर सदाम दिले शांताराम अखंडनाथ गोडशेवाडी धन्यवाद धन्यवाद थोडासा 8 वर्षानंतर या रंगमंचावर कार्यक्रम करतोय त्यामुळे काही गोष्टींचा विसर पडतोय. आज मला रिदमनीश म्हणून लाभलेले आहेत. ढोलकीवर आहेत माझे मित्र अनिकेत वासरे.
ऑर्गनवर आहे सुमित पवार, बँजोवर आहे अश्मी जाधव आणि पॅडवर आहेत आमचे मित्र अशोक मिस्त्री. मी त्यांचं मनपूर्वक कौतुक करतो, आभार मानतो. धन्यवाद. 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 आपण टाळ्यांच्या गजरात जो प्रतिसाद देतोय ना तो खूप अमूल्य आहे. आणि आपण सांगू इच्छितो की या कार्यक्रमामध्ये वडील आणि मुलगा सोबत नाचतोय. कुणाल करावडे आणि त्याचा छोटा मुलगा वीर म्हणजे बाप बेटाची जोडी नसते. आणि दुसऱ्या बारीला नितीन बुवाचा मुलगा राहणार आहे. त्यामुळे इतिहास घडणार. मी सांगितलं इतिहास विकास कामोरे इतिहास घडणार.
धन्यवाद. आता शक्तिदुर्गाच्या नियमावलीप्रमाणे स्तवन झाल्यावर गण येतो. बंधूनो आणि भगिनीनो, आपल्याला लक्षात असेल की गौरी गणपतीचा सण पुढच्या महिन्यात आहे. मला वाटतंय 14 सप्टेंबरला गणरायाचं आगमन होतं. परंतु इकडे सुरत शहरात असतील, मुंबई शहरात असतील, ज्या माहेरवासी आहेत त्यांच्या आई वडिलांचे फोन यायला सुरुवात होते. आई म्हणणार, बाय कुठं आहेस ग, काय चाललंय, कारभारी कसं आहे, पोराबाला कशी आहे. भावाचा फोन येतो. बरं, आईला लय चिंता. आई म्हणणार, बेबी काय ग, यावर्षी गणपतीला येणार आहेस का नाही. बेबी टेन्शन मध्ये, नवऱ्याला सुट्टी भेटेल का नाही. पण कोकणी माणूस सुट्टी भेटो किंवा न भेटो, गणपतीला जाणार म्हणजे येणार की नाही. म्हणून म्हणायचं आहे, अरे जिकडे तिकडे तुझ्या नामाचा देवा गजर आहे. अरे जिकडे तिकडे तुझ्या नामाचा देवा गजर आहे. तुझी या भोळ्या भक्तांवर देवा सदैव नजर आहे. आणि या रसिकांचे मनोरंजन करण्या आज नितीन पवार इथं हजर आहे. गावची आई काय म्हणते बेबीला, बेबी बेबी अगं कारभाऱ्याला घेऊन संग येशील का बाहेर पडता. गौरी गणपतीच्या सणाला अगं कारभाऱ्याला, बाबा म्हणते, अगं पोरा बाळाला घेऊन संग येशील का बाहेर पडता. गौरी गणपतीच्या सणाला.
पुनवला पायी तुझी वाट होईल तुझी माझी भेट होईल तुझे माझे भेट होईल तुझे माझे भेट सांगत नाही बाय मी खोट माझं नाराज आरतीचं देव भावाचा भक्ती शक्तीचा मार्ग गावेल तो आपल्या मुक्तीचा साई फुलला तो कधी मारा येशील काग सणाला गौरी गणपतीचा सणाला येशील काग सणाला गौरी गणपतीचा वैनी म्हणते मी माहेरला जाईन वौसा झाल्यावर माघारी घरी देवाचं कोंड बाई पाहिल एकट्या आईची गाळ होईल तुला बोलते मी म्हणून सांगते मी तुला बोलते मी जपत तू तुझ्या वाळाला कल कॉलेज बंद हो जाएगा तुम अपने घर हो जाओ फिर एक लड़का एक लड़की से जुदा हो जाएगा वो मिल नहीं पाएगा
आरके मित्रमंडळ 500 रुपये. सद्गुरूंच्या गाण्यासाठी माझे मित्र मोतीराम मुंडेकर 500 रुपये. सद्गुरूंच्या गाण्यासाठी आरके मित्रमंडळ 500 रुपये पारितोषिक आले आहे. मंडळ त्याचं सदस्य ऋण व्यक्त करत आहे. धन्यवाद. आता आली गौरव. या आजच्या कृष्णाला चंद्रकांत रणपिसे यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे आणि बाबूराव तांदळेकर यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. श्रीराम सेवा मंडळ त्याचं सदस्य ऋण व्यक्त करत आहे. हॅलो कोण आहे? माझे मित्र आजचे प्रतिस्पर्धी शाहीर विकास लांबोरे. आमच्या संतोष बालपट्याला बोललो 30 पोरं नाचणार आहे तर खोटं वाटलं. ही जेवढी नाचतायत ना तेवढी दुसऱ्या वारीला पण तेवढीच तयार आहे. अरे नाच नाही करायचा नितीन बुवाचा. गणपत बुवा कुठे आहेत? वस्तात आहेत क्या? हा काना भारी फोडकर गवळणीची कळ काढणार आणि पळणार. आड वाटायला भेटणार, खडा मारून घडा फोडणार. म्हणून एक दिवस गवळणी ठरवलं की याची जिरवायची म्हणजे जिरवायचीच. या कानाला इथं कशाला आणलं माहिती काय? कशाला? बस बस बस. हसतोय सौंदर्य हसतोय, पेने हसतोय. याला बाजूला. वाघ म्हातारा झाला तरी सांगा कधी गवत खाईच नाही. ओ लांबरे डोक्यावर केस गेलं माझ्या. बघ चमकतोय. म्हणून म्हणायचं हे कृष्णा त्याच्या बाजूला झाला लग्न काय बोबड्या काय बोबड्या मला कसं दिसत नाही. म्हणून म्हणतो अरे ओठाला लाली पावडर घाली गावात मिरवली बघा कशी दिसते ही फिरवली. आलाय आलाय लंगड्या आलाय ऐकायला. अहो कानात वाडी कुंकू कपाळी हिला बाजारी फिरवली बघा कशी दिसते ही करवली.
गवळणीने काय केलं, या राधाला पकडलं, सगळा साज सुंदर सगळं नेसवलं. अगं कानात वाळी कुंकू कपाळी भरबाजारी फिरवली, बघा कशी दिसते ही करवली. अरे कृष्णा तुला रे साऱ्या पोरीनी आदल घडवली, अरे आदल घडवली, काना तुझी चांगलीच जिरवली. आदल घडवली, काना तुझी चांगलीच जिरवली. रोजची कटकट बघून वटवट पोरीने ठरवलं, ठरवलं अक्कल हुशारीनं. सारं घेरलं, साऱ्यांनी घेरलं, धरलं हो पारीनं, मधल्या आडीच्या सारीनं. अरे मिळून साऱ्या गवळणीने अशी युक्ती ठरवली, युक्ती ठरवली, कान तुझी चांगलीच जिरवली. युक्ती ठरवली, कान तुझी चांगलीच जिरवली. अरे करून उघड नेसवलं उघड बांगड्या हातात, नतबाई घातली कानात, नतबाई घातली नाकात, नतबाई घातली नाकात, नतबाई घातली नाकात. माटावर माट देऊन सात पदर हातात, ही गवळण दिसते जोगात, गवळण दिसते जोगात, ही गवळण दिसते जोगात. कानाच्या भोकात भरून मुगडी जोडवी शिरवली, जोडवी शिरवली, कानातली चांगलीच जिरवली. जोडवी शिरवली, कानातली चांगलीच जिरवली. गवळ्याच्या पोरीचं करू नको नाद, म्हणते तुला सार, करू नको आमच्याशी तू वाद, करू नको आमच्याशी तू वाद, करू नको आमच्याशी तू वाद. अरे छक्का छतातून दिलाय प्रसाद, ज्ञानात ठेवूया नाहीतर होशील तू बाद, नाहीतर होशील तू बाद, नाहीतर होशील तू बाद. अरे दाद दिली मला पब्लिक सारी, अरे दाद दिली तशी पब्लिक सारी, तशी गुटी मी भरवली, गुटी मी भरवली, काना तुझी चांगलीच जिरवली. अरे गुटी मी भरवली, काना तुझी चांगलीच जिरवली. गुटी मी भरवली, काना तुझी चांगलीच जिरवली. गुटी मी भरवली, काना तुझी चांगलीच जिरवली. मोठ्याला झाली, बगड्याला झाली, गावाला मिळवली, बघा कशी दिसते करवली.
हे लाईव्ह युट्यूबवर आहे काय? कलगीधुराच्या नियमाप्रमाणे आता माझं शेवटचं गाणं येणार पद. त्या पदाच्या अगोदर शाहिरांना माझा एक प्रश्न आहे. प्रश्न उत्तराच्या भारी नाहीये, परंतु नियमाप्रमाणे शाहीर आपल्याला एक प्रश्न आहे की प्रभू रामचंद्राने सीतामाई शोधासाठी हनुमंताला पाठवलं, तेव्हा खूण म्हणून काहीतरी खूण असावी. ती खूण म्हणून जी अंगठी दिली होती, ती अंगठी कोणत्या धातूची आहे ती बाहेर अष्टधातू सोडून सांगा. बुवांना जमलं तर त्यांनी उत्तर द्यायचंय, नाही जमलं भेटू परत तेव्हा द्या. आता आपल्या समोर एक गाणं सादर करतो. मी पॉम पॉम करावं, तुम्ही बाजूला सराव. हे बुवा सत्य कुठं आहे? मी पॉम पॉम करावं, तुम्ही बाजूला सराव. कुणी आडवा अरे मी बिरेक माराव. बुवा या गाण्याचं उत्तर असेल ना, तुम्ही ओरडून सांगता ना भागाला भाग, भागाला भाग आणि चालीला चाल आणि विषयाला विषय. या बघूया महाराष्ट्राचे ख्यातनाम गायक माझे मित्र विकास नागोरे 25 बाऱ्या करून आले. आजची 26वी वारी. गणपती फूल, दसरा फूल, म्हणून म्हणायचंय बुवा आजची वारी माझ्यासाठी आव्हान आहे. मला पण बघायचं ना माझ्या मित्रामध्ये माझ्या प्रतिस्पर्धी शाहिरांचे काय दम आहे. का नुसती बोलत हे असं का घडावं, तिने एकट लढावं. बघा सचिन आहे, सचिन बाळा बाळा. हे असं का घडावं, तिने एकट लढावं. माझ्या रण मैदानीनं असं एकट लढावं. माझ्या हिरण्या देवीनं असं एकट लढावं. अहो या बायल्यानं गद्दारीनं रण मैदान सोडावं. बायल्या बोलतो बायल्या. अहो या बायल्यानं गद्दारीनं रण मैदान सोडावं. याला मर्द म्हणू का, या गद्दाराला मर्द म्हणू का.
सेना हो पेशव्याची हल्ला इंदूरवर करून चाललं संधान शत्रूची वर्ध आलं हो मनाशी लोभ झाला हो धनाशी झाला गद्दार मेला हात बघा आपल्या इमानाशी अरे सरम साण्याला वाटतं आता इथंच हाणू का सरम साण्याला वाटतं मला आता इथंच हाणू का मर्द म्हणू का अहो मर्द म्हणू का या गद्दाराला मर्द म्हणू का राणी अहिल्या देवीनं धाडलं पतूर पेशव्याला दिलं अक्कल उशादीनं त्या राघोबा दादाला ओरडलं तो बाईशी तर लोक हसतील तुम्हाला आणि पराभूत झाला तर शेण पाचतील तोंडाला राधा अहिल्या देवीने राघोबा दादाला पत्र लिहिलं कारण गंगोबा दादा नावाचा प्रधान बाळाजी रावांच्या निधनानंतर जेव्हा होळकरांच्या राजगादीला वारस नव्हता तेव्हा तो गद्दार झाला पेशव्यांशी आणि गंगोबा दादाने पत्र लिहिलं पेशव्याला की तुम्ही चाल करून या इंदूरवर मी तुम्हाला सहाय्य करतो पण आमची राणी मोठी हुशार तिने राघव दादाला सांगितलं राघव दादा तुम्ही जर इंदूरवर चाल करून आला तर लोक म्हणतील की तुम्ही एका महिलेशी लढणार आणि जर युद्धात पराभव झाला तरी लोक काय म्हणतील ते एका बाईकडून हरला ही अक्कल हुशारी अहिल्या देवीने दाखवली आणि राघोबा दादा पुन्हा परत पुण्याला गेले हा इतिहास आहे मला त्या गंगोबा दादाला गद्दार म्हणायचंय बुवाला नाही बुवाने काय समजायचं ते समजा आणि माझं चॅलेंज उत्तर दिला कधी मी गावा आला हो का मग कशाला ताणू का मी कशाला ताणू का या गद्दाराला मर्द म्हणू का गद्दाराला मर्द म्हणू का अहो या बाईल्यानं गद्दारीनं मैदान सोडावं अहो या बाईल्यानं गद्दारीनं मैदान सोडावं अरे बोल चक्की मारायची बोल चक्की मारायची धन्यवाद माझी पहिली बारी इथे संपते आमचा परफॉर्मन्स आवडला असेल तर एकदा जोरदार टाळ्या पाहिजे आमच्या माय माऊली या खास गावावरून आलेल्या आहेत मंजुळा हरिश्चंद्र रणपिसे यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं मंडळ त्यांचं सदस्य ऋण व्यक्त करत आहे धन्यवाद मी इथेच सांगतो माझे मित्र प्रतिस्पर्धी विकास बाबा आपला कार्यक्रम सादर करतील बोल श्री गणपती गजानन महाराज